बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पेश राणे ब्लॉग्स। या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। थंबनेल बघून तुम्हाला लोकांना कळलंच असेल की आपण आणायला चाललो आपली ब्रँड न्यू बाईक एक्सपल्स 210। तो आता जस्ट डिलिव्हरी घ्यायला आपण लोक निघालोच आहे। ऍक्च्युली थोडा थकलेला वाटत असेल कारण की मी आता जस्ट ऑफिस मधून निघालोय। बघा तुम्हाला आयुष्यात ना सगळं काय भेटेल, पण तुम्हाला अंधेरी वेस्ट मध्ये रिक्षावाला कधीच नाही भेटणार। 50-60 रिक्षावाल्याने मला आता रिजेक्ट केलाय। फायनली विकास येतोय मला पिक करायला, तो पोहोचलाय। माझे सर्व मित्र पोहोचले आधीच शोरूम वर, फक्त मीच राहिलोय। पाऊण तास वाट बघितल्यानंतर विकास फायनली आलेला आहे। रिक्षावाल्याने तर काय आपल्याला उभा केला नाही। हाय बोल, हाय चलो। माझी ना मित्रांनो कामावरची मैत्रीण मला बोलायची, कल्प्या तू बाईकने जातो ना, तुला ना रिक्षावाल्यांचं रिजेक्शनचं दुःख नाही कळणार। आज मला कळलंय मित्रांनो। अरे भावा 50-60 लोकांनी रिजेक्ट केलं, 50-60 लोकांनी। तुला अरे मेट्रोला पण चालत एवढंच येणार होतं ना, एवढंच तर चाललंय मी सोबत। अंधेरी मध्ये रिक्षावाले ह्या लोक हे आणि विनाकारण उभे आहेत भाई, रिलॅक्स आराम करतात। अशा आराम करणाऱ्या रिक्षावाल्यांना रोजगार बंद झाला पाहिजे। काहीतरी टेक्नॉलॉजी निघाली पाहिजे, त्यांना ना सरळ घरी पाठवलं पाहिजे। तर तुम्हाला धंदा भेटतोय, कमाई भेटते, तर हा बोला ना भाई, चला ना, कोणाला तरी इमर्जन्सी आहे त्याला तर चला। सोड चला आता फटाफट जाऊ। सर्व लोक आले, फक्त मीच राहिलोय, बाकी सगळे मित्र आलेत आपले। अचानक बाईकचा प्लॅन कसा झाला काय झाला ते तुम्हाला नंतर सांगतो। प्लॅन आणि रिक्षावाल्यांच्या आईची जे रे हिरो प्रीमिया जबा बुक मला पण लागले। मी रिक्षाचं रिजेक्शन एवढं सहन केलं। 6 वाजता आलेली आहे, मला पण 50 रिक्षाने रिजेक्शन दिले। तुला बुक ह्याला आधी मला पण माझ्या आधी ही बोलली। मला पण सायराज पण आला, आपला जयेश पण आला, आपला मामाचा पोरगा। भाई याला काहीतरी खायला घाल, तुला पण भूक लागली। आपली ही नाही, आपली आय थिंक ही आहे की आतमध्ये 005 आहे। हा वर लाव भाई, फट्टे फाईन आहे, फट्टे फाईन आहे, वर लाव। मी फाईनचे पैसे नाही देणार, समोसा देणार। तुम्ही लोक ट्रेन नाही, तू पण ट्रेन नाही आला। पार्किंगची मारामारी आमची। मग ठीक आहे, चल बाबू चलो गाडी गेला ड्रिंग ड्रिंग। आता मित्रांनो आम्ही लोक हिरो प्रीमियाच्या शोरूम मध्ये आलोय। एक्सपल्स जी आपण घेतोय ती फक्त हिरोच्याच शोरूम मध्ये भेटते। हिरोचे प्रीमियाचे जे शोरूम आहेत ना त्यामध्ये भेटते, नॉर्मल शोरूम मध्ये नाही भेटत। आणि 2 महिने वेटिंग पण आहे। ती 2 महिन्याची वेटिंग फायनली संपली आहे आणि आज आपण फायनली आपली एक्सपल्स घ्यायला चाललेलो आहे। पहिला गाडी रिजेक्ट कशी झाली माहितीये का? पहिला ज्या बुक केली 2 महिन्या अगोदर, त्यानंतर 45 दिवसानंतर गाडी येते, त्यानंतर एकदा कलर नव्हता आला, एकदा ऑर्डर केला हा तो कलर नव्हता आला, त्यानंतर थोडे दिवस डिले झाली, त्याच्यानंतर परत पितृपक्ष चालू झाला। अनंत चतुर्थीला येणार होती पण तेव्हा कलरमुळे डिले झाले, मग परत पितृपक्ष चालू झाला। पितृपक्षात घेत नाही, त्यानंतर आता आली तर आता 4 दिवस झाले सर्व्हर चालत नव्हता नंबरचा, आरटीओचा। आजचं पण फिक्स नव्हतं, आजचा आपण मी तुम्हाला लोकांना स्टँड बाय वर ठेवलेलं मी या लोकांना। 4:30ला जेव्हा तुला मेसेज केला ना मी, 4:30ला की 5:30ला मी मेसेज केला वाटतं, 4:30ला मेसेज, तेव्हा नंबर आला आणि तेव्हा ठरलं की आज आम्ही डिलिव्हरी घेतो, नाही तर फिक्स नव्हतं। मला वाटलं की नंबर आलाय की आम्ही पोहोचलो असं माझं घेतोय। ती झूम बघितली आहे 160 आहे भाई, एरॉक्स सॉरी एरॉक्स आणि ह्याच्या कॉम्पिटिशन मध्ये काढले। आता तू बटन दाबलं ना तर ते चालू होणार, अशी लाईट बिल दाखवेल, इकडे लाईट पेटते आणि इकडे दिसून येतं की की नाही आहे म्हणून, की जवळपास नसेल तर। बट सही आहे यार, 160 cc मध्ये कीलेस येणार, विचार केला का? हे मॅक्सी टाईप स्कूटर आहे, मॅक्सी स्कूटर बोलतात। कालच आली आहे शोरूम वर, पूर्ण सगळं हेच चेंज करून टाकलं ना। हिरो असे वाटतच नाही, हिरोची नाही वाटत, हिरो आधी जशी होती तशी वाटतच नाही, पूर्णपणे वेगळी वाटते। गिफ्ट करतो ते घे लगेच, हॉटस्पॉट मध्ये डिलिंग करून टाक। 10 काय म्हणा, ठीक आहे, हीच आहे आता, म्हणजे मॅवरिक आणि ही सेमच होती। हे डिलिव्हरी नंतर खाऊन घे पहिला, तू खाऊन आला ये बस, मग 2 जण बस। हे सायराची डिलिव्हरी वगैरे होत आहे। अरे ये खा।
मित्रांनो आता पीडीआय करत होतो तेव्हा बघितलं इकडे ना 2 मायनर स्क्रॅच आहेत, तर त्यांना दाखवले मी, तर ते बोललेत की चेंज करून देतो, अख्खा पॅनलच हा चेंज होणार आहे, सो नो टेन्शन. आणि प्रीमिया जय तर मला दिसत पण नाही. तुला हा स्क्रॅच नाही दिसत, हा स्क्रॅच हा दिसला दिसला दिसला. तुला ते मेकअप करतात मुली तेव्हा त्याच्या माहिती ते shade असं blend ते करतं ना, तेवढा मेकअप मी पण कळतं ना ते नाही, तर आता शिकावं लागेल. मुलांना बाईक मधलं कळतं, मुलींना त्यामधलं कळतं, मेकअप मधलं. पण तरी पण बरोबर झाली ना माणसं. चला मित्रांनो, फायनली 8:30 वाजले निघेपर्यंत. आता फर्स्ट राईड, काही रिव्ह्यू वगैरे नाही, इकडून आता मंदिरात चाललं. फर्स्ट टाइम गाडी चालू करून तुम्हाला ऑन कॅमेरा दाखवतो आणि डायरेक्ट आता मंदिरात भेटूयात. समोर उभी असली ना गाडी खूप हायटेड वाटते, पण एकदा गाडीवर बसलो ना की शॉर्ट वाटते. पटणार ना, चांगली आहे, सॉफ्ट सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे. तू बसल्यावर अजून पाय खाली लागायला लागले रे जास्त. अरे हा तसंच आहे, गाडी तशी आहे, तुला गाडी नाही बोलत आहे. चलो गणपती बाप्पा. आता पेट्रोल कमी आहे, पेट्रोल भरून घेऊया पहिला गणपती मंदिरात. आय थिंक 9 वाजता गणपती मंदिर बंद होतं, जर नाही झालं तर उद्या करू पूजा आपण. डे 1ला थोडं स्पीडवालं पेट्रोल, जरा काटा वर आला, सगळं वेगळं वेगळं आहे. थोडं आरामात समजवतो तुम्हाला, मजा तर येते, कम्फर्टेबल तर फुल वाटतंय. म्हणजे पहाट एकदम सरळ झाले आणि हे छोटे मोठे पॅचेस तर काय वाटतच नाही. मस्तपैकी गाडी ग्लाइड करते. भाई स्पीड ब्रेकर फील होतंय का तुला? म्हणजे तेवढा ना वाटत ना, असं पुढे व्हा मागे व्हा असं जे होतं ते झालंच नाही. फायनली मंडळी, आपली ब्रँड न्यू बाईक एक्सपल्स 210 आपल्या घरी आलेली आहे. तर काल आपण शोरूम वरून तिला घरी घेऊन आलो, थोडं पेट्रोल भरलं, पूजा केली, मम्मी पप्पानीच पूजा केली मंदिराच्या बाहेर. फायनली मित्रांनो गाडी आलेली आहे आपली. खूप जणांनी कॉंग्रॅच्युलेशन केलंय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या लोकांचं. खूप सारे मेसेज आले, खूप सारे डीएम आले, खूप सारे कमेंट आले, इंस्टाग्रामवर सुद्धा आले, फेसबुकवर सुद्धा आले. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, आणि तुमचा असाच सपोर्ट राहू देत. सो आता अमेझिंग अशा राईड्स आपण करू शकतो, आणि ह्या बाईकच्या कॅपॅबिलिटीनुसार तो खूप एक्स्ट्रीम राईड करू शकतो. सो पुढे त्याचे व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील, मस्त अशा व्हिडिओज येणार आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, ज्याने आपल्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतात. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.